नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जानकी मात्र गेस्ट हाऊस पर्यंत पोहोचलेली असते आणि त्यानंतर मात्र तिचा पाठलाग करत ऐश्वर्या सुद्धा तिथेच पोहोचलेली असते. दुसरीकडे मात्र गुलाबही तिच्या सोबतच असतो आणि इकडे मात्र आता घरामध्ये सगळेजण टेन्शन मध्ये असतात. इकडे आता पळत पळत जानकी घरी येते कारण तिला काही पुरावा भेटत नाही. तेव्हा शर्वरी आणि आई तिथेच असतात. तेव्हा ती पळत येते आणि म्हणते, "आई तुमची तब्येत बरी आहे ना?" तर तेव्हा ती म्हणते, "सुमित्रा, मला असं कळलं की तुमची तब्येत बिघडली आणि तुम्हाला चक्कर आली." तर सुमित्रा म्हणते, "असं काय बोलते आहे तू?" शर्वरी म्हणते, "कोणी सांगितलं का तुला?" तर पुढे ती म्हणते, "तुला फोन आला होता." तर पुढे ती म्हणते, "तिला काही झालेलं नाही आणि या एकट्या त्रासामध्ये मी तिला कसं काय एकटं सोडेन?" तेव्हा जानकी म्हणते, की "तुम्ही काहीतरी गैरसमज करता." तेव्हा शर्वरी हात जोडते आणि म्हणते, "ए बाई जा, इथनं तू जा प्लीज." दुसरीकडे मात्र आता जानकी ही काही बोलावं कळत नाही. तेव्हा आता जानकी म्हणते, "आई मी बाहेर जाऊ का?" तर शर्वरी म्हणते, "आता तू आईला का विचारते? मी सांगते ना." तर लगेच शर्वरी म्हणते, पुढे तिला थांबून लगेचच म्हणते, की "मी आईंनाच विचारते." आणि लगेचच सुमित्रा म्हणते, की "मला काही झालेलं नाहीये." आणि पुढे तू असं म्हटल्यावर आता लगेचच जानकीला कळून चुकतं आणि जानकी आता काही बोलत नाही आणि त्यानंतर शर्वरी तिला मानेने होकार देते. "कळलं ना आता?" तर जानकीचा नाईलाज होतो आणि जानकी मात्र तिथून रागातच बाहेर पडून जाते. इकडे मात्र आता सुमित्राचाही तिच्यावरचा विश्वास ढळत चाललेला असतो. परंतु आता जानकीला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं, की नक्की काय घडतं आहे सोबत. या गोष्टीचा ती विचार करत असते, की आईंना काहीच झालेलं नाहीये, त्या तर बऱ्या आहेत. मग सगुणाने मला असं का सांगितलं बरं फोन करून, असा ती विचार करू लागते. त्यानंतर आता ती जोरजोरात सगुणाला आवाज देऊ लागते. तेवढ्याच सगुणा तिथे येते. "काय झालं वहिनी? आई-साहेब बऱ्या आहेत ना?" असं विचारते ती. तर जानकी म्हणते, "हो, आई बऱ्या आहे, पण तू असं का सांगितलं मला, की आईंना चक्कर आली म्हणून? त्या तर एकदम ठीक आहे." तर पुढे ती म्हणते, "पण मी तर काय झालं ना ते मला ना ऐश्वर्या वहिनीने सांगितलं होतं म्हणून." आणि लगेचच आता जानकीला सगळा प्रकार लक्षात येतो आणि लगेचच ती म्हणते, "काय?" तर सगुणा म्हणते, "हो, हो, पण मी त्यांच्याच सांगण्यावरून तुम्हाला फोन केला ना वहिनी." मग आता जानकीचा पूर्णपणे प्रकार लक्षात येतो आणि ती म्हणते, "बरं ठीक आहे, हरकत नाही. जा तू कामाला लाग बघते मी काय आहे ते." आणि दुसरीकडे आता जानकीला अजून संशय खरा ठरत असतो आणि ऐश्वर्याने असा निरोप द्यायला सांगितला असेल असा ती विचार करू लागते. परंतु आता तिला राग येतो म्हणून ती जोरजोरात पुन्हा "ऐश्वर्या, ऐश्वर्या" ओरडत असते. "बाहेर ये, बाहेर ये." तेवढ्यात ऐश्वर्या रूमचा दरवाजा खोलून खाली येते आणि म्हणते, "काय गं, काय झालं? उगाचच कशाला आरडाओरडा करते आहे?" आणि त्यानंतर इकडे ती पायऱ्या उतरून खाली येतच असते आणि पुढे म्हणते, "काय झालंय बोल." तर तेवढ्यातच आता जानकी म्हणते, "फोन दे इकडे." तर जानकीनं फोन देत नाही ती. तर लगेचच पुढे जानकी म्हणते, "आईंना चक्कर आली आहे, असं खोटं सांगितलंस ना तू सगुणाला. का सांगितलं असं?" तर ऐश्वर्या म्हणते, "मी आणि सगुणाला मी कधी सांगितलंय? ती कधीतरी इकडे. मी कशाला तिचं काही खोटं वगैरे सांगू?" तर पुढे जानकी म्हणते, "ऐश्वर्या कोण खोटं बोलतं आणि खरं बोलतं हे मला चांगलंच माहिती आहे बरं का. तू सांगू नको मला. फोन हवा आहे मला. बघायचंय मला. तू कोणाला कॉल केलास?" आणि तेव्हा ऐश्वर्या पुन्हा फोन मागे घेते आणि म्हणते, "तुला तर आता मी फोन देतच नाही. तुला जे समजायचं ते समज." कसं आहे ना जानकी, जगामध्ये कुठेही झालं ना तर त्याचा ब्लेम आहे ना माझ्यावरच करणार आहे आणि ते मी खपून घेणार नाहीये. तर जानकी म्हणते, "हो ना, माझ्या माणसांच्या जीवावर कोण उठलाय ना हे मला चांगलंच माहिती आहे आणि ते मी पण खपून घेणार नाही." आणि इकडे जानकी मात्र आता तिचा फोन ओपन करते आणि फोन ओपन केल्यावर मात्र आता इकडे ऐश्वर्याला प्रचंड घाम फुटत असतो आणि ती मान खाली घालून उभी असते. तेवढ्यात आता इकडे जानकी म्हणते, "वाचलीस तू. फोन बंद असल्यामुळे वाचलीस तू. पुढच्या वेळेस बघवतोय मी आता की तुला कोण वाचवते." असं म्हणून आता ती तिच्याकडे रागाने बघते आणि तिथून निघूनच जात असते. इकडे आता ऐश्वर्याला पण प्रचंड टेन्शन आलेलं असतं. तर ज्या तोऱ्यामध्ये ही बोलून गेली आहे ना, तो तोरा नाही ना उतरवला तुझा बघत जानकी, असं ऐश्वर्या मनाशी म्हणत असते. दुसरीकडे मात्र आता सकाळी सगळ्यांना घरामध्ये टेन्शनच असतं. तेव्हा कोर्टामध्ये निकाल लागला आहे. तर दादाच्या बाजूने का विरोधात हे माहित नाही असं सौमित्र सांगत असतो सुमित्राला. तेव्हा पुढे तो म्हणतो की दादा निर्दोष आहे हे मला माहिती आहे, पण सिद्ध करायला माझ्याकडे पुरावेच नाहीये. इकडे शर्वरी तोंड वाकडं तिकडं करतच असते. दुसरीकडे सौमित्र म्हणतो, पण काही करून मी आज दादाच्या बाजूनेच बोलणार आहे. आणि इकडे अवंतिका पण तेच म्हणत असते.
निंबाळकर वकील आहे ना, तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टी विचारतील आणि त्यातली कुठेही छोटी डिटेल्स पकडून ते आपल्या अगेन्स्ट यूज करू शकतील बरं का. त्यामुळे तुम्ही जे काही बोलाल ना, ते अगदी विचार करून आणि काळजीपूर्वकच बोला, असं ती सुमित्राला सांगू लागते. ते मुद्दामूनच तुम्हाला इमोशनल करतील, अगदी राग येईल तुम्हाला, अशा काहीतरी गोष्टी बोलतील. पण त्यामध्ये तुम्ही त्यांना इम्पोर्टंट डिटेल्स देऊ नका. प्लीज केअरफुल असं ती सांगत असते. सौमित्रही पुढे सांगतो की एक्झॅक्टली आणि आज काही करून दादाच्या बाजूने साक्ष द्या. तेव्हा लगेचच सुमित्रा अडवते आणि जोरातच हात करते. तेव्हा पुढे ती म्हणते, "मला जे वाटतं तेवढं मीच बोलणार आहे. तेच मी तिथे सांगणार आहे. माझा ना आता कोणावर काही विश्वासच राहिलेला नाही." असं ती पुन्हा म्हणू लागते. "फक्त नानांना न्याय मिळावा एवढीच माझी इच्छा आहे." इकडे ऐश्वर्या बाहेर येते आणि तिलाही तिच्या मनासारखं वाटत असतं. दुसरीकडे मात्र आता शर्वरी म्हणत असते, "बरोबर बोलते आहे आई तू. आता ह्या लोकांना आपण चांगलंच धडा शिकवू," असं म्हणत असते. "माझं पण हेच म्हणणं आहे. मी पण तुझ्या बाजूने आहे," असं आता ती सुमित्रासमोर म्हणत असते. इकडे ऐश्वर्या खूप खुश होत असते. दुसरीकडे शर्वरी आईला म्हणत असते, "चल आता आपण निघूया." आणि असं म्हणून त्या दोघी सुद्धा कोर्टामध्ये जायला निघतात. इकडे मात्र आता ऐश्वर्याचा प्लॅन सक्सेस होताना तिला दिसत असतो. दुसरीकडे सौमित्र आणि अवंतिका हे टेन्शनमध्ये येतात, की आता केसचं काहीच खरं नाहीये आणि त्यामुळे ते सुद्धा कोर्टामध्ये जायला निघतात. इकडे ऐश्वर्या मनाशी म्हणते, की गुन्हेगार कोणी जरी असला ना, तरी आज शिक्षा ऋषिकेशलाच होणार. एकदा कोर्टामध्ये त्या ऋषिकेशला सुट्टी झाली ना, तर त्या जानकीला कशी वाट लावायची ना, ते मी बघते. फक्त त्या ऋषिकेशला एकदा शिक्षा व्हायला पाहिजे. पुढे अवंतिका म्हणते, की "सौमित्र, मला माहिती आहे आजचा दिवस आपल्या दोघांसाठी खूप टफ आहे, पण आपल्याला हिंमत हारून चालणारच नाहीये." सौमित्र म्हणतो, की "हिंमत तर मी नाहीच हारणार आहे गं, पण आज भीती वाटते आहे. ही जर केस हरवलो ना मी, तर दादाला कायमचं." आणि तिचं वाक्य पूर्ण होत नाही तेवढ्यात अवंतिका म्हणते, "असं काही होणार नाहीये." तर सौमित्र म्हणतो, की "दादाशी काल पण बोलणं झालं नाही. मला एकदा दादाशी बोलायचं होतं." तर अवंतिका म्हणते, "सौमित्र, मला कळतं आहे, पण आपण काही करू शकत नाही." तेवढ्यात तिथे पोलिसांची व्हॅन येते आणि त्यामध्ये ऋषिकेश असतो. त्यामुळे आता सौमित्र आणि अवंतिकाचं बोलणं थांबतं. इन्स्पेक्टर म्हणतात, "चला याला घेऊन लवकर." आणि त्यानंतर मात्र आता ऋषिकेशला हातामध्ये बेड्या घालून कोर्टामध्ये आणण्यात येतं. इकडे सौमित्र पुन्हा इन्स्पेक्टरशी बोलण्याची मागणी करत असतो. तेव्हा तो हसतो आणि म्हणतो, की "घ्या बोलून, पण आता काही उपयोग होणार नाही त्याचा." दुसरीकडे सौमित्र म्हणतो, "दादा 1 मिनिटं साईडला ये." आणि असं म्हणून आता तो ऋषिकेशला साईडला घेतो आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरीकडे मात्र आता ऋषिकेश खूपच नाराज असतो, कारण त्याला असं वाटतं, की नाना गेले. तर पुढे सौमित्र म्हणतो, "दादा तू ठीक आहेस ना रे?" तर ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी असतं. तर पुढे तो म्हणतो, की "सौमित्र, ते डीएनए रिपोर्ट आपले नाना खरंच या जगात नाहीये का रे? तूच मला सांग, मला कळत नाहीये. ती डेड बॉडी नानांची कशी काय असू शकते? मला खरंच कळत नाहीये." तर सौमित्र म्हणतो, "खरंच मला पण काहीच कळत नाहीये. ते जे डीएनए रिपोर्टच आहे ना, त्यावर माझा पण विश्वास बसत नाहीये रे." आणि असं म्हणून तोही पुन्हा तेच बोलत असतो. "पण विश्वास न ठेवण्यासारखं आता आपल्याकडे काही कारण पण नाहीये. पण दादा मला सांग, अशी कुठली गोष्ट आहे का जी तू मला सांगितलेली नाही, की माझ्यापासून लपवली आहे?" तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "जे काही होतं ते मी सांगितलेलं आहे." तर पुढे सौमित्र म्हणतो, "एकदा आठवून बघ, एखादी छोटी गोष्ट असेल तर." बऱ्याच वेळेला काय होतं ना, एखादी छोटीशी गोष्ट आहे ना, आपण इग्नोर करतोय छोटी म्हणून, पण ती एखादी छोटी गोष्ट आहे ना, खूप मोठा क्लू देते आणि तो "आठव ना दादा" असं म्हणू लागतो. तेव्हा सौमित्र मला म्हणतो, की "नाही रे सौमित्र, मला नाही वाटत असं काही असेल." दुसरीकडे सौमित्र म्हणतो, "असं असेल तर खरंच खूप मोठा प्रॉब्लेम होईल." इकडे गुलाब मात्र घराच्या बाहेर फेऱ्या मारत असतो. तेवढ्यात आता जानकी सुद्धा बाहेर पडते आणि इकडे-तिकडे बघते कोणी बघतं आहे का. तर आता गुलाबला साईडला घेते आणि गुलाब म्हणतो, "काय झालं वहिनी, इथे का बोलवलं? कोर्टात जायचंय ना हो?" तर पुढे ती म्हणते, "ऐका माझं पहिलं, मी काय सांगते आहे ते. गुलाबदादा, कोर्टात आम्ही जाणार आहोत, तुम्ही नाही." पुढे ती म्हणते, "तुम्ही इथे राहून माझं काम करायचं आहे." पुढे त्यानंतर मात्र ती पुन्हा त्याला अजून साईडला नेते आणि त्याच्या कानामध्ये सगळा प्लॅन सांगू लागते आणि गुलाब मात्र तिच्या ह्या सगळ्या गोष्टी करायला तयार होतो. परंतु तिच्या बोलण्याचं मात्र त्याला फार आश्चर्य वाटतं आणि तेव्हा जानकी म्हणते, "एवढं कराल ना?" तर गुलाब म्हणतो, "होय, होय वहिनी साहेब, मी कराल ना." तर तेव्हा जानकी म्हणते, "तुम्हाला कळलं ना काय करायचं?" तर तो म्हणतोय, "मला सगळं कळलं आहे. तुम्ही काहीच काळजी करू नका. मी आहे ना इथं. तुम्ही जा पुढे." तर आता मात्र जानकीने पूर्णपणे मनामध्ये विचार केलेला असतो आणि ती आता तेच करणार असते. दुसरीकडे आता सौमित्र म्हणत असतो, की डीएनए टेस्टवर आता ऑलरेडी आलेलं आहे, की ती बॉडी नानांचीच आहे आणि
त्यानंतर तुझे फिंगरप्रिंट्स आहे हे सिद्ध झालं आहे आणि हे जर पुरावे खोडून काढायचे असेल ना तर काहीतरी स्ट्रॉंग पुरावे हवे पण नाहीतर आपली केस अगदी वीक होईल. तर तेव्हा सौमित्राला ऋषिकेश म्हणतो, मला खरं कळतं आहे पण मला खरंच कळत नाहीये ते ठसे वगैरे कुठे आले. तर तेव्हा सौमित्र म्हणतो, तू एखाद्या कुठल्या काळात किंवा एखाद्या ऑड वस्तूला गोष्टीला तू हात लावला होता का रे दादा? तर ऋषिकेश म्हणतो, नाही रे, नाही आठवते मला. आणि जरी लावला असेल ना तरी आता कसं लक्षात राहील माझ्या, असं तो बोलत असतो. दुसरीकडे मात्र आता सौमित्रही विचार करू लागतो. तर तेव्हा आता लगेचच पुढे म्हणतो, कुठली गोष्ट होती? तर सौमित्र म्हणतो, हो, मोठा सुरा होता, मजबूत हँडवाला. अशा कुठल्या सुराला तो चुकून हात लावला होता का? एकदा नीट आठव. तेव्हा आता ऋषिकेश मात्र त्याच्या म्हणण्यानुसार आठवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा आता सौमित्र पुढे म्हणतो, दादा प्लीज आठव ना. आणि घड्याळ बघत असतो. जज येतच असतील, लवकर आठव. तेवढ्यात आता ऋषिकेशला आठवतं आणि त्याला पुन्हा जोरातच आठवतं आणि तो म्हणतो, सौमित्र मला आठवतं, एका म्हाताऱ्या माणसाला मदत केली होती मी. कुठला माणूस? असं विचारतो. कुठला माणूस ते काय, तो काय माहित नाही मला, पण तो रस्त्याने चालला होता, त्याला चक्कर आली होती म्हणून मी त्याला मदत करत होतो. आणि घडलेला सगळा प्रकार आता सुमित्र सांगू लागतो. त्यानंतर मात्र सौमित्र म्हणतो, दादा तू इतकी मोठी गोष्ट तू मला आता सांगतोयस का? अरे ही गोष्ट आधी का सांगितली नाही? पण तेव्हाही माझ्या लक्षात आली नाही रे, असं तो सौमित्रला म्हणतो. तेव्हा सौमित्र म्हणतोय, दादा इथूनच तुझ्या हाताचे ठसे मिळवले गेलेले आहे. विचार कर ना, नाहीतर त्या कन्स्ट्रक्शन साईटच्या गोष्टींमध्ये तुझ्या हाताचे ठसे कसे काय येईल? तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो, खरं आहे तुझं. आता सगळ्या गोष्टी मलाही कळत आहे. सौमित्र म्हणतो, दादा हे सगळं कुठं घडलं? ती जागा कुठे होती? तर लगेच पुढे सौमित्राला तो सांगू लागतो की आपल्या घराची मागची बाजू. नाना हरवले होते ना, नानांना शोधत होतो आणि गाडी तिथे पार्क केली. एक माणूस रस्त्याने चालता चालता चक्कर येऊन पडला आणि तिथेच बघितलं मी त्याला. तर पुढे आता सौमित्र म्हणतो, दादा हा खूप मोठा मुद्दा आहे. तेव्हा पुढे मात्र आता कोर्टात जेव्हा जज विचारतील तेव्हा हे सगळं सांग. तर तेव्हा सौमित्र म्हणतो, या सगळ्यांनी आपली केस बदलू शकते. तेव्हा ऋषिकेश होकार देतो. त्यानंतर मात्र आता पुढे ऋषिकेश जानकीची विचारणा करतो. तर तेव्हा आता सौमित्र म्हणतो की वहिनी येतच असेल, ती देवळात गेली आहे. आणि इन्स्पेक्टर म्हणू लागतो, चला आता उशीर होतो आहे, चला आता घेऊन चला याला. आणि त्यानंतर हवालदार मात्र ऋषिकेशला आता कोर्टाच्या दिशेने घेऊन जातात. इकडे आता सौमित्राला थोडंफार हलकं वाटत असतं की काही ना काहीतरी आता पुरावा भेटलेला आहे, त्यामुळे आता तोही कोर्टामध्ये जाण्याच्या तयारीत असतो. दुसरीकडे मात्र आता जानकीने सगळा प्लॅन गुलाबला सांगितलेला असतो. इकडे आता कोर्टामध्ये कारवाई सुरू झालेली असते आणि आता सगळेजण जज साहेबांची वाट बघत असतात. कोर्टामध्ये सगळेजण हजरही झालेले असतात आणि त्यानंतर मात्र आता जानकी सुद्धा तिथे पोहोचलेली असते आणि आता जानकीला बघून मात्र ऋषिकेशच्या मनामध्ये धीर येतो. त्यानंतर आता जानकी ही ऋषिकेशला बघते आणि आता तिलाही टेन्शन येतं की आता पुढे काय होणार आहे, म्हणून ती धावतच आता ऋषिकेशकडे जाते. त्यानंतर आता ते एकमेकांना विचारतात की कसे आहे तुम्ही. दुसरीकडे मात्र आता ऋषिकेश विचारतो, घरी कसे आहे ना. पुढे आता ओवी कशी आहे असं विचारतो. पुढे तो म्हणू लागतो की आई आणि बाकीचे घरचे कसे आहे. जानकी म्हणते की सगळे ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका अजिबात. आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. इकडे मात्र आता सौमित्रालाही कळत नसतं की आता काय सांगावं. पुढे आता ऋषिकेश विचारतो, आईचा विश्वास नाहीये ना त्या रिपोर्टवर? तिला असं नाही वाटत ना की सगळं मी केलं आहे? आणि यावर जानकीकडे काही उत्तर नसतं. तेवढ्यात मात्र आता ऋषिकेशची नजर जाते की सारंग आणि ऐश्वर्यासोबत मात्र आता सुमित्रा येत असते. त्यामुळे आता सुमित्राच्या नजरेतनं त्याच्या लक्षात येत असतं की सुमित्राच्या मनामध्ये काय आहे. दुसरीकडे मात्र सुमित्रा सुद्धा त्याच्याकडे बघत असते आणि आता ऋषिकेश जेव्हा आई म्हणून तिच्याकडे बघत असतो तेव्हा आता पुन्हा सुमित्रा त्याच्याकडे पाठ फिरून घेते आणि ऐश्वर्या मात्र सारंगसोबत तिथे सयाजीच्या बाजूला जाऊन बसते. दुसरीकडे जानकी म्हणते, ऋषिकेश जाऊ द्या. तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आईने अशी नजर का फिरवली आहे, तिला असं वाटतं आहे का मी नानांचा खून केला म्हणून. तर आता तेव्हा मात्र जानकी म्हणते, आता तुम्ही या सगळ्याचा विचारच करू नका, सोडून द्या. तर तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणतो, खूप झालं बोलणं, आता बसा खाली तुम्ही आणि हवालदार यांना घ्या जरा मागे, असं म्हणून आता इन्स्पेक्टर तिथे ओरडू लागतो. त्यानंतर आता ऋषिकेशला मात्र कोर्टामध्ये सांगण्यात येतं की तुम्ही जरा साईडला थांबा. दुसरीकडे मात्र आता निंबाळकर वकील सुद्धा आलेले असतात आणि निंबाळकर वकिलांना बघून आता इकडे सुमित्रालाही पुन्हा काळजी वाटू लागते. जानकी मात्र आता सुमित्राच्या खांद्यावर हात ठेवते आणि तिला सांगत असते, काळजी करू नका. इकडे निंबाळकर वकील सौमित्राला गुड मॉर्निंग म्हणतात. पुढे सौमित्रही त्यांना गुड मॉर्निंग सर असं म्हणू लागतो.
दुसरीकडे आता निंबाळकर वकील म्हणतात, "खरं तर तुमची आज मॉर्निंग गुड असेल की नाही हे तर केसचा निकाल लागल्यावरच कळणार." तेवढ्यात मात्र हे ऐकून ऐश्वर्याला हसू येतं. पुढे आता निंबाळकर म्हणतो, "खरं तर मला तुम्हाला थँक यू म्हणायचं होतं. तुम्ही ज्या DNA टेस्टची मागणी केली ना, त्यामुळं खरंच काय रिलॅक्स झालो आहे. मला तर अजून मोठा पुरावा भेटला." आणि असं म्हणून तो खरंच खूप मनासारखं घडवलं बरं का तुम्ही माझ्या. काल मी एकदम फिश फ्राय वगैरे असं खाल्लं आहे मी आणि मस्त दिवसभर आराम केला आहे. तुमच्या या रिपोर्टमुळे मला खरंच बरं वाटतं आहे. काही कष्ट करण्यासारखं मला उरलेलंच नाहीये. एकदम सोपी करून टाकली आहे तुम्ही ही केस. असं म्हणून तो आता सौमित्रवर हसू लागतो. इकडे सौमित्र मात्र मान खाली घालून उभा असतो. कारण आता त्याने ज्या गोष्टीची मागणी केलेली असते ते मात्र अगदी त्याच्या विरोधात गेलेलं असतं. त्यामुळे त्याच्याकडे तर काहीच पुरावा नसतो. तेवढ्यात आता तिथे जज साहेब येतात आणि आता केससाठी सुरुवात होते. त्यानंतर आता जज साहेब सांगतात की सगळ्यांनी खाली बसा आणि आता कारवाईला सुरुवात करा. त्यामुळे आता इथे कोर्टामध्ये कारवाई सुरू होते आणि आता शर्वरी आणि सुमित्रा सुद्धा आता ऋषिकेशच्या विरुद्ध उभे असतात. त्यानंतर आता जज साहेब सांगतात की यांच्या केसची पुढे सुनावणी सुरू करा आता लगेचच. आणि त्यानंतर आता पुन्हा सौमित्रला टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर आता ऋषिकेश रणदिवे हाजीर हो असं मात्र जोरात सांगण्यात येतं. तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच टेन्शन येतं. इकडे सौमित्रला आता काय पुढे केसमध्ये होणार आहे या गोष्टीचा विचार सुरू असतो. निंबाळकर तिथून उठून उभे राहतात की हो, मी आता केसला सुरुवात करतो. खरं तर कालच्या सुनावणी जेव्हा झाली होती तेव्हा आपले हुशार सौमित्र यांनी सांगितले होते की खूप कळकळीने त्यांनी DNA टेस्ट व्हावी अशी त्यांनी मागणी केली होती. त्यांना असं वाटत होतं की DNA टेस्ट म्हणजे या केस मधला हुकुमाचा एक आहे, पण अख्खा खेळ बदलणार आहे असं त्यांना वाटत होतं. पण बरोबर आहे, खेळ तर बदललाच आहे, पण यांच्या विरोधात बदललेला आहे असं मात्र आता निंबाळकर वकील बोलत असतो. त्यानंतर आता इकडे DNA टेस्ट मात्र तो जज साहेबांना दाखवतो आणि त्यांचे रिपोर्ट देतो. त्यानंतर ते पुढे सांगू लागतो, की मी कोर्टामध्ये हे सगळे रिपोर्ट सादर करतो. याच्यामध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे, की ऋषिकेश रणदिवेचा DNA हा डेड बॉडीच्या DNA शी मॅच होत आहे आणि हे ऐकून मात्र आता तिथे असलेल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसत असतो. पुढे मात्र निंबाळकर म्हणतो, याप्रमाणे सिद्ध होतं, की ती बॉडी नानासाहेबांचीच आहे आणि त्यामुळे आता घरातल्या सगळ्या कुटुंबियातला मात्र आश्चर्याचा धक्का बसत असतो. पुढे आता सयाजीच्या चेहऱ्यावर आणि ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर हसू असतं. दुसरीकडे मात्र आता जज साहेब जोरजोरात ऑर्डर ऑर्डर ओरडत असतात की कोर्टात गोंधळ होतो. पुढे ॲडव्होकेट सौमित्र म्हणतो की बरोबर आहे. सगळेजण म्हणत होते ना तसं ह्या केसमध्ये सगळं सगळं अगदी साफ आहे. तुम्ही बघू शकता. तुमच्या समोर रिपोर्ट पण आहे आणि तुमच्या समोर आहे नानासाहेबांचा खुनी ऋषिकेश रणदिवे. आता तुम्हीच काय ते ठरवा. तेव्हा सौमित्र उठतो आणि त्यांच्या विरोधात बोलायला लागतो. हे अजून सिद्ध व्हायचं बाकी आहे. त्यानंतर निंबाळकर म्हणतो, "त्याच्यासाठी तर मी मुंबईहून मुळशीला आलेलो आहे ना, ते सिद्ध करायला. आता ही केस खरी आहे हे तर सिद्ध झालेलंच आहे. आता ऋषिकेश रणदिवे कुणी आहे हे पण मी सिद्ध करतो." आणि त्यानंतर पुढे तो जज साहेबांना सांगू लागतो, की आजच्या दिवसातला पहिला साक्षीदार मला बोलवायचा आहे, मिसेस जानकी ऋषिकेश रणदिवे. आणि असं म्हणून आता तो जज साहेबांकडे परवानगी मागू लागतो. इकडे जानकीला आश्चर्य वाटतं, की ऋषिकेशच्या विरोधात का बरं मला बोलवता येण्यात आहे. तेव्हा मात्र तिला विचार पडतो. त्यानंतर मात्र आता बोलवल्यामुळे तिचा नाईलाज होतो आणि ती मात्र तिथे जज साहेबांसमोर उभी राहते आणि तिचं स्टेटमेंट द्यायला आता तयार होते. इकडे निंबाळकर वकील सुद्धा तिला काही प्रश्न विचारण्यासाठी पुढे तयार होतात. त्यानंतर आता निंबाळकर वकील तिच्याकडे हसतच बघतात आणि पुढे पुढे जाऊ लागतात. तेव्हा ती जज साहेबांना नमस्कार करते. त्यानंतर आता निंबाळकर वकिलांना हसू येतं आणि ते म्हणतात, "काय आहे? काय चाललं आहे तुमचं?" आणि "काय जानकी मॅडम एवढं का घाबरला आहेत तुम्ही?" असं तिला प्रश्न विचारते. "मी काही खाणार वगैरे आहे का तुम्हाला?" असं तो म्हणतो. "मी फक्त काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. तुम्ही एवढ्या का गोंधळल्या आहे? एकदम सोपे. त्याची खरी-खरी उत्तरं द्यायची असतात बरं का पण." असं मात्र तो तिला म्हणू लागतो. "त्यामुळे तसं सगळं कोर्टाला माहिती आहे, पण जर तुमच्या तोंडून आलं तर बरं होईल. खूप मोठं भांडण झालेलं होतं ना, बरोबर सांगतो ना मी?" तर जानकी म्हणते, "हो, बरोबर." पुढे मात्र तो म्हणू लागतो, की अनेक प्रश्न तो विचारतो तेव्हा मात्र त्याला माहिती असतं म्हणून आता ती हो म्हणते. तेव्हा निंबाळकर म्हणतो, "मला ऐकूच नाही आलं पण तुम्ही काय म्हणाल्या? जरा मोठ्यांदा बोला मॅडम." असं जोरात ओरडून म्हणतो. "कोर्टाला ऐकायला येत नाही, मला ऐकायला येत नाही." त्यामुळे जानकी डचकते आणि त्यानंतर मात्र आता ती पुन्हा हो म्हणते आणि निंबाळकर म्हणतो, "तुम्ही आणि ऋषिकेश रणदिवे
तुम्ही घर, आश्रम वगैरे हे सोडून बाहेर गेलेला होतात ना तुम्ही, तेव्हा जानकी होकार देते. दुसरीकडे मात्र आता पुढे निंबाळकर म्हणतो, "हे घर सोडण्यामागचं कारण काय होतं हे जरा मला कळू द्याल का?" तेव्हा मात्र आता जानकीकडे काही उत्तर नसतं. तेव्हा मात्र निंबाळकर म्हणतो, "मी इथे समोर उभा आहे. माझ्याकडे बघून उत्तर द्या तुम्ही. काय कारण होतं तुम्हाला हे घर सोडून जाण्याचं?" तेव्हा लगेच जानकी सांगू लागते, "त्याचं कारण असं होतं" आणि तिचं वाक्य पूर्ण होऊ देत नाही. तेव्हा निंबाळकर ओरडतो, "पटपट बोला. कोर्टाकडे वेळ नाहीये. तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवता आहे. बोला पटपट." असं तो जोरजोरात तिच्यावर ओरडू लागतो. इकडे ऋषिकेशला राग येत असतो. तेव्हा जानकी म्हणते, "माझे सासरे नानासाहेब रणदिवे हे आमच्या घराच्या जिन्यांवरनं घसरून पडले होते. पण मात्र आता घरातल्यांना असं वाटलं की मी त्यांना ढकललं आहे. पण मी त्यांना ढकललेलं नाहीये. हे खरं नाहीये." तेव्हा निंबाळकर म्हणतो, "बास, तुम्ही हे बाकीचं बोलायचं नाही. तुम्ही फक्त विचारलेल्या प्रश्नांचीच उत्तरं द्यायची आहे. खरं कुठे ठरवायला जज साहेब आहेच नाही ते तुम्ही ते गोष्टीचा निकाल लावू नका. तुम्ही फक्त प्रश्नांची उत्तरच द्या." तर तेव्हा आता लगेचच निंबाळकर म्हणतो, खरं कारण हे आहे की नानासाहेबांना त्यांनी ढकललेलं होतं आणि मारण्याचाही प्रयत्न केला होता. पण तो त्यांना प्रयत्न झाला नाही यशस्वी आणि त्यामुळे घर सोडून जायला लागलं. तर पुढे आता जानकी काय बोलणार तेव्हा तो जोरात ओरडतो की तुमचं तोंड बंद ठेवा. तेव्हा मात्र आता जानकी त्याच्याकडे आश्चर्याने बघते. निंबाळकरच्या चेहऱ्यावर फारच हसू येत असतं आणि पुढे तो म्हणत असतो, "तुम्ही फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेच द्यायची असते." त्यानंतर मात्र आता तो जानकीला अनेक प्रश्नांमध्ये अडकवत असतो. इकडे जानकीलाही कळत नाही की आता आपण या सगळ्या प्रश्नांची काय उत्तरं द्यायची आहे. कारण आता प्रश्न जे विचारलेले असतात ते मात्र सगळे त्यांच्या विरोधातच जात असतात. त्यामुळे काय बोलावं आणि काय नाही हेच तिला कळत नसतं. पुढे-पुढे आता त्यांना तेच विषय बोलण्यात येतं. ऋषिकेश मात्र पुढे तो म्हणतं, "जर का नानासाहेब उठून उभे राहिले आणि जर ते बोलू लागले, तर ते आपल्या पत्नीचं नाव सगळ्यांसमोर घेतील. म्हणून याच भीतीने त्यांनी नानासाहेबांचा खून केला आणि त्यांची भांडणं होते. त्यामुळे या मुलाने आपल्या जन्मदाता बापाचा खून केलेला आहे." आणि असं म्हणून आता ऋषिकेशवर आरोप होतात. तेव्हा मात्र ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर फार हसू येतं. दुसरीकडे शर्वरीला आणि सारंगलाही हेच खरं वाटत असतं. सौमित्र मात्र उठून उभा राहतो आणि त्यानंतर पुढे आता जज साहेब त्यांना बसायला लावतात आणि त्यानंतर निंबाळकरला सांगतात की तुम्ही बोलत राहा. त्यानंतर मात्र आता पुन्हा ऋषिकेशवर आरोप होत असतात आणि आता ऋषिकेश किती खोटा आहे हे मात्र सगळ्यांना सांगण्यात येतं. दुसरीकडे मात्र आता लगेचच जानकी म्हणता, "असं काहीच झालेलं नव्हतं." असं मात्र ती बोलू लागते. "मी नानांना ढकललेलंच नाही." त्यानंतर मात्र आता सगळा काही प्रकार पुन्हा जानकी समजवण्याचा प्रयत्न करते आणि हे खोटं आहे. खरंच मी असं काही केलेलं नाहीये. पुढे मात्र निंबाळकर म्हणतो, "बघा तुमच्या समोर सगळं खरं आहे." तर तेव्हा आता जज साहेब म्हणतो, की तुम्हाला सौमित्र यांना मी सांगतो, की "तुम्हाला काही बोलायचं आहे का?" तेव्हा सौमित्र म्हणतो, "हो, मला बोलायचं आहे." आणि त्यानंतर आता सौमित्र उठून जानकीला प्रश्न विचारत असतो. तो म्हणतो, "मिसेस जानकी ऋषिकेश रणदिवे, मी तुम्हाला विचारतो, की मला घाबरण्याचा काहीच प्रश्न येत नाही. कारण मला तर खात्री आहे, मी तुम्हाला काही खाणारच नाही. बरोबर ना?" तर आता पुढे मात्र इकडे जानकीच्या डोळ्यात पाणी असतं. त्यानंतर सौमित्र म्हणतो, "हे बघा, मिसेस जानकी रणदिवे, मला एक गोष्ट सांगा. घर सोडून जाण्याचा निर्णय कोणाचा होता? तुमच्याच भावाचा होता. म्हणजेच ऋषिकेश रणदिवेचा होता, असं मात्र ती बोलू लागते. घर सोडण्याचा निर्णय यांनी घेतला होता ना, बरोबर ना? तर तेव्हा लगेच जानकी म्हणते, "हो सर, बरोबर बोलता आहे तुम्ही." तर आता सौमित्र म्हणतो, की "पॉइंट लिहा तुम्ही." तर सौमित्र म्हणतो, की जानकीला घर सोडायला सांगितलं होतं, पण ऋषिकेशने सुद्धा ते घर सोडलं होतं. कारण त्यांचं बायकोबरोबर पण घरावर पण प्रेम होतं. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. घरात वाद वाढत चालले होते, म्हणून त्यांनी स्वतःहून ते घर सोडलं होतं. या गोष्टीचा पॉइंट तुम्ही लक्षात घ्यावा. त्यांच्यावर आरोप केला होता, कारण त्यांची सत्यता तपासून बघायला तिथे कोणीच तयार नव्हतं. त्यामुळे अशातल्या परिस्थितीमध्ये होतच होते, म्हणून त्यांनी घर सोडण्याचा डिसिजन घेतला. त्या घरात तुमचा अपमान झाला होता. पण तुम्ही त्या घरामध्ये मग परत कशाला आला? असं जानकीला विचारले. तर त्यावर पुढे जानकी सांगते, की आमच्या घरावर आशीर्वाद बंगल्यावर खूप मोठं संकट आलं होतं. तर सौमित्र म्हणतो, तुम्हाला काय फरक पडतो? त्या घराने तर तुम्हाला लांब केलं होतं ना, मग तुम्हाला त्या घराचा इतका जिव्हाळा का आहे? तर जानकी म्हणते, "सर, आपण जरी घर सोडलं ना, तरी आपलं घर आपल्याला कधीच सोडत नसतं ना." आणि असं ती म्हणत असते. इकडे सुमित्राची नजर खाली होते. तेव्हा सौमित्राला पुढे काय विचारण्याची जानकी म्हणते,
की माझ्या घरावर संकट आलं होतं म्हणून मी हे सगळं केलंय. माझ्या घराला वाचवण्यासाठी त्यांना बाहेर काढण्यासाठी तिथे गेले होते. तर सौमित्र म्हणतो, "कुठलं संकट? कसली अडचण?" तर लगेचच जानकी सांगते, "माझं धाकटे दीर आहे सारंग रणदिवे, त्यांनी सावकाराकडे गहाण ठेवलं होतं आणि त्या घराचा लिलाव होत होता." तेव्हा लगेचच आता सौमित्र म्हणतो, "म्हणजे प्रॉपर्टी त्यांच्या नावावर होते का?" तर लगेच जानकी म्हणते, "हो, विलचं वाचन झालं होतं त्याप्रमाणे प्रॉपर्टीच्या वाटण्याही पडल्या होत्या." हे मात्र आता सगळं घडलेलं ती सारंगच्या विरोधातलं पण सांगू लागते. तेव्हा सौमित्र म्हणतो, "कोणाकोणाच्या नावावर काय-काय करण्यात आलं होतं? म्हणजे वाटणी काय झाली होती?" तेव्हा जानकी म्हणते, "माझा नवरा हा मोठा मुलगा आहे, त्याच्यापेक्षा लहान मुलगा, मग त्यांच्यापेक्षा सौमित्र रणदिवे आणि त्यांच्या नावावर शेती आणि त्याच्याबरोबर लहान आहे तो सारंग. त्यांच्या नावावर केली होती कंपनी आणि घर. कंपनीचे शेअर्स वगैरे, पैसा, अडका, सोनं हे सगळं त्यांच्या नावावर होतं. माझी नणंद आहे शर्वरी, तर त्यांच्या नावे आमची अलिबागची प्रॉपर्टी, घर इतर काही शेअर्स केले होते. तर असं मात्र ते सगळं प्रॉपर्टीचा हिस्सा कोणाकोणाच्या नावावर सांगू लागते. सौमित्र म्हणतो, "पण हे विल झालं, कोणाच्या नावावर काय करण्यात आलं हे सांगण्याचा कागदाचा तुकडा होता तो. पण मला खरं सांगा, की हुकुमाचा खरा आहे का? म्हणजे प्रॉपर्टीचे पेपर ते कुठे होते?" तर तेव्हा मात्र आता असा प्रश्न विचारल्यावर जानकी मात्र लगेचच उत्तर देणार हे सगळ्यांना माहिती असतं. कारण हा प्रकार आता अख्ख्या गावाला माहिती झालेला असतो. त्यामुळे जानकी उत्तर देते, "तेव्हा ते नव्हते, पण ते नंतर सापडले. ते देव्हाऱ्यात होते." तेव्हा आता सौमित्र म्हणतो, "सॉरी, मला एक मुद्दा विचारायचा राहून गेला. त्या वाटणीमध्ये तुमच्या नावामध्ये काय आलं होतं बरं?" तर तेव्हा आता जानकी म्हणते, "माझ्या नवऱ्याच्या नावावर देव्हारा आला होता." आणि तेव्हा लगेचच आता सौमित्र म्हणतो, "कुठला देव्हारा ना?" तर तेव्हा आता पुढे ती म्हणते, "आम्ही जेव्हा आशीर्वाद बंगल्यात राहत होतो ना, तेव्हा तिथे एक देव्हारा होता, तो देव्हारा आणि त्याच देव्हाऱ्यामध्ये प्रॉपर्टीचे पेपर सुद्धा होते. खरं तर जेव्हा तर माझे सासरे नानासाहेब रणदिवे आजारी होते, त्यांना बरं वाटत नव्हतं, तेव्हा त्यांनी प्रॉपर्टी विषयी सांगण्याचा आम्हाला खूप प्रयत्न केला, पण आमच्या ते लक्षातच येत नव्हतं. मग त्यानुसार मला आता कड आणि कुलूप ह्याच्यातलं सगळं गणित कळलं आणि मग मी सगळं शोधून काढलं." तेव्हा सौमित्र म्हणतो, की "हा पॉइंट आता नोटेड करा तुम्ही. ज्या नानासाहेबांना, पुरुषोत्तम रणदिवेंना यांना जानकी यांनी जिन्यावरनं ढकललं होतं, असं सगळ्यांचा दावा आहे. तर त्याच नानासाहेबांनी तो देव्हारा या दोघांच्या नावावर का केला असेल बरं? त्यात प्रॉपर्टीचे पेपर आहे हे माहिती असून सुद्धा का केला असेल असे?" तर तेव्हा आता जज साहेब त्यांचे पॉइंट लिहून घेतात किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या बोलण्यात बोलता येत नसून सुद्धा त्यांना सांगण्याचा हे प्रयत्न करत होते. तर त्याचा साक्षीदार मी स्वतः आहे. हे घर घेऊन मात्र आता ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते, ते पेपर घेऊन. तर तेव्हा सौमित्र म्हणतो, "काय गरज होती यांना?" तर आता पुन्हा निंबाळकर हातमध्ये करतो आणि तो उठून उभा राहतो. कारण लगेचच आता निंबाळकर म्हणतो, "कारण ते दोघं जण खूप महान आहे, ग्रेट आहे, बेस्ट कपल वगैरे आहे." तर तेव्हा निंबाळकर म्हणतो, "ह्यांना ना खूप डायलॉगबाजी करायची सवय आहे." तर पुढे मात्र आता तो म्हणतो, "खरं तर त्यांनी खुनाचा प्रयत्नही केलेला आहे. पण त्यांच्यामुळे सौमित्रने सांगता आहे, की सौमित्र म्हणतो, की "का सिद्ध होत नाही? ऋषिकेशनी हा खून केलेला नाही." तेव्हा मात्र सौमित्र म्हणतो, "का सिद्ध होत नाही? की कारण घर, शेती वगैरे सगळं त्यांच्याच नावावर होतं. मग नानासाहेबांचा खून करण्याचा का प्रयत्नच येत नाही ना, कारण ऑलरेडी सगळं त्यांच्या नावावर होतं." तर तेव्हा निंबाळकर म्हणतो, "ते तुम्ही आत्ता सांगितलं ना, आता तुम्ही जी काही स्टोरी लाईन सांगितली ना, त्या स्टोरी लाईन प्रमाणेच तुम्हाला मी सांगतो, ते पेपर घरातल्याच्या देव्हाऱ्यात होय, हे नंतर कळालं ना, पण मग हे सगळं आधी घडत होतं. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू होता. इकडे जज साहेब त्यांना थांबवायचा प्रयत्न करतात. तेव्हा सौमित्र म्हणतो, की जानकी रणदिवे आणि ऋषिकेश यांचा नानासाहेबांबरोबर काहीच वैर नव्हतं. तेव्हा जानकीला आता ते पाठवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा निंबाळकर म्हणतो, की "तुमची परवानगी असेल तर मी एक प्रश्न विचारू शकतो का जानकीला?" तेव्हा आता जज म्हणतो, की "हो, परमिशन आहे तुम्हाला." तेव्हा निंबाळकर तिच्याकडे जातो आणि पुढे तो म्हणतो, "तुम्ही जेव्हा घरात नव्हतात तेव्हा मला सांगा बरं, कुठे गेला होतात तुम्ही?" तर तेव्हा जानकी म्हणते, "माझी मैत्रीण आहे सायली, तिच्याकडे गेली होती. तिला भेटायला गेले होते." तेव्हा लगेचच आता निंबाळकर म्हणतात, "कशासाठी भेटायला गेला होतात तुम्ही?" आणि आता जानकीकडे मात्र यावर काही उत्तर नसतं. कारण हे सुद्धा तिच्या विरोधात यूज होऊ शकतं. तर निंबाळकर पुन्हा पुन्हा विचारतो. तर पुढे जानकी सांगते, की "मधुभाव न घेण्यासाठी मी गेले होते." आणि तेव्हा लगेचच निंबाळकर म्हणतो, "हो का? मग कोण आहे हे मधुभाऊ?" तेव्हा जानकी सांगते, "मधुभाऊ म्हणजे ज्यांनी अनाथ आश्रमात ज्यांनी मला आणि सायलीला यातून बाहेर काढलं आहे,
हे ते मधुभाऊ आहे, ज्यांनी आम्हाला लहानचं मोठं त्या आश्रमामध्ये केलेलं आहे, ते मधुभाऊ आहेत. आणि असं मात्र आता ती मधुभाऊंची सगळी स्टोरी निंबाळकरांना सांगू लागते आणि त्यानंतर निंबाळकर मात्र आता पुढे सुद्धा तिला सगळे अनेक प्रश्न विचारू लागतात आणि ते सुद्धा अगदी तिच्या विरोधातच जाणारे असतात. त्यामुळे आता इकडे सौमित्राला फार टेन्शन येत असतं, की आता मात्र काहीच खरं नाही. कारण निंबाळकर सगळा विचार करून आलेला आहे, प्लॅन करून आलेला आहे. त्यामुळे आता ते टेन्शन येतं. पुढे जानकी म्हणते, की ज्या अनाथ आश्रमात आम्ही वाढलो, ते अनाथ आश्रम ते चालवतात. ते आम्हाला वडिलांसारखे आहे जजसाहेब. तर पुढे निंबाळकर म्हणतो, "मग त्यांना घरी का आणलं तुम्ही? एवढं कारण सांगालता का?" पुढे जानकी सांगते, "त्यांच्या जीवाला धोका होता." तर पुढे बोलूनच देत नाही. तर तो म्हणतो, "कळलं, कळलं मला." आणि म्हणतो, "बस, बसा." आणि पूर्ण वाक्य तिला बोलूच देत नाही. तेव्हा मात्र आता तो तिला जायला लावतो. त्यामुळे आता जानकीचा नाईलाज होतो आणि ती मात्र तिच्या जागेवर जाऊन बसते. इकडे निंबाळकर म्हणतो, "हे मधुभाऊ कोण आहे? मी तुम्हाला सांगतो. या मधुभाऊंच्या वरती एक खुनाची एक केस सुरू आहे." आणि हे मात्र आता तो कोर्टामध्ये सांगतो आणि त्यामुळे अजूनच आता जानकी ऋषिकेशला प्रॉब्लेम होतो. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत, की आतापर्यंत मिळणाऱ्या पुराव्यानुसार की नानासाहेबांचा खून हा ऋषिकेश यांनीच केलेला आहे. तेव्हा कोर्टात सादर केलेल्या कोर्टामध्ये आणि तेवढ्यात आता पुढे ती जानकी तिथे येते आणि थांबा, मी अशा व्यक्तीला सादर करणार आहे, ज्यामुळे केसही बदलेल आणि त्याचा निकालही बदलेल, असं मात्र आता जानकी जोरातच ओरडून सांगते. आणि आता तिने मात्र तिथे नानासाहेबांना घेऊन आलेली असते आणि या गोष्टीमुळे आता पूर्णपणे केस फिरलेली असते आणि आता ऋषिकेशला नाही तर ऐश्वर्याला शिक्षा होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.